आहे. लक्ष नसल्यामुळे भाजी पूर्ण करपलेली आहे. एकदम थोडी भाजी शिल्लक आहे. नमस्कार मंडळी. तर आज विषय असा आहे की हिच्या मैत्रिणीच्या मुलाचा बर्थडे. तर त्यांची झाली सोय, त्यांना बोलवले, ते गेले जेवायला. आता विषय काय आहे, त्यांनी फक्त मला भाकरी वगैरे टाकून दिले. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की मला लेट होतो, तर तुम्ही काय करा की तुमच्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा. आता ह्याने बघा, ही काय ते डाळ आहे वाटतं, मुगाची. दिसणार नाही थोडा, मुगाची डाळ आहे ह्याच्यात. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. असू दे. आणि तव्यावरती भाजी करून खावा. आता मी मगापासून परेशान आहे. कांदा एकतर सापडत नाही कुठे, फक्त लसूण एवढा सापडलाय. आता हे पण माहित नाही लसूण त्यात टाकतं की नाही. तर पंचायत अशी मला सासू येते आज काय भाजी करतो की नाही. त्यांना यायला जवळपास 1 तास लागणार. आणि आमचं जेवायचं टाइम आहे 8 साडेआठ. आत्ता वाजले बघा जवळपास 8:45 झालेत. हां, 8:45 झाले. तर आता भाजी कशी करायची? भाजी सोपी थोडा, पण मला सापडले नाही अजून काही. भाकर झाली, काय करू आता. मटेरियल तर सापडले. ओके, कांदे कुठले नाही. चला, ना जसं तिनं सांगितलंय त्याप्रमाणे सगळं केलेलं आहे. आता बघू, एक 10 ते 15 मिनटं सोडतो आणि बघू कशी होते भाजी. तिला पण दाखवणार आहे काय होते. बघू. भाजी अशी झाली आहे
लक्ष नसल्यामुळे भाजी पूर्ण करपलेली आहे. एकदम थोडी भाजी शिल्लक आहे. अरे बापरे, आता काय करणं आहे, अवघड दिसते आज. तर भाजी एवढीशी झाली आहे, माझ्यापुरती आहे. पण आता विषय असा झाला आहे, भाजी तर एवढी झाली पण ह्या भांड्याचं करायचं काय, पूर्ण करपून गेलं आहे. कधी न करणारा माणूस आज पूर्ण तव्याची वाट लावली.